शाही तंत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत माजलगाव शहरातील तहसील कार्यालयापुढे आणि तहसील कार्यालयापुढे इथे जे आहे तो उपोषण चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे। आमरण उपोषण इथे जे आहे तर काही ग्रामस्थ करत आहे आणि त्या ग्रामस्थांना जे आहे आपण विचारणार आहोत की त्यांच्या उपोषणाचे कारण काय। या तहसील प्रशासनाचा मात्र भ्रष्टाचारी आतंक थांबता थांबना आणि थांबायचं नाव घ्यायला गेलं। येथील जे तहसीलदार आहे यांना जे आहे तर वाळूचे जे बेकायदेशीर चालणारे वाहने मुरमूत खनन याकडे यांचं जे आहे तर पूर्णपणे सपशेल दुर्लक्ष आहे। कारण की यातून जे आहे तर भ्रष्टाचाराचा मलिदा जे आहे त्यांना मिळत असल्यामुळे हे आसूर महसूल प्रशासनातील जे आहे तर अवैध वाहतूक करणाऱ्या मुरुम माफियांना वाळू माफियांना पोचण्याचं काम करत आहे। तर दुसरीकडे जे आहे तर महापुरामुळे जे आहे तर संकट निर्माण झालं, ज्या गोरगरीब लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं त्याकडे जे आहे तर यांचं सपशेल दुर्लक्ष होत आहे। ज्यांनी आर्थिक बाबी यांच्या पूर्ण केल्या त्यांचे नाव समाविष्ट केले, ज्यांनी आर्थिक बाबी यांच्या पूर्ण नाही केल्या त्यांचे नाव वगळण्यात आले, असे जे आहेत आरोप या ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे। तर अनेक खेटे जे आहे तर या कार्यालयात मारूनही जे आहे तर कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचं सोंग जे आहे तर येथील तहसीलदार रुईकर हे जाणीवपूर्वक आणत असल्याचे यावरून दिसून येत आहे। त्या ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेणार आहोत। यांना जे आहे ते गेल्या 6 महिन्यापासून तहसील कार्यालयाला खेटे मारण्याचा व यांच्यावर जे आहे तर लोकशाही मार्गाने जे आहे तर आंदोलन करण्याची वेळ जी आहे तर या लोकांवर येत आहे। याकडे जे आहे तर जिल्हा प्रशासनातील जिल्हा अधिकारी यांचाही जे आहे तर दुर्लक्ष होत आहे। तर भ्रष्टाचाराने माखलेल्या या प्रशासनाला जे आहे तर वटणीवर आणण्याची गरज आहे। प्रशासनातील हे आतंकवादी जे देश पूर्ण पोखरत आहे आतमधून, सीमेवर असणारे आतंकवादीपेक्षाही देशातील हे कार्यालयात प्रशासनातील बसलेले सर्वात मोठे आतंकवादी जे आहे तर हे भ्रष्टाचाराच्या मार्गाने देशाला पोखरण्याचं काम करत आहे। सर्वसामान्य लोकांना वंचित ठेवून त्यांना जे आहे तर वेठीस धरण्याचं व त्यांच्याकडून आर्थिक लूट करण्याचा कारभार जे आहे त्या तहसील प्रशासनातील भ्रष्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चालवला आहे। तर नेमकं यांचं म्हणणं काय ते जाणून घेणार आहोत आपण। काय सांगता आपण इथं आमरण उपोषणला बसण्याचं नेमकं कारण काय आपलं? आमचं जे आमरण उपोषणाला बसण्याचं कारण हे जरा मोठ्याने बोला। सप्टेंबर मध्ये जे गोदावरीला महापूर आला होता आणि या वर्षी जे झाले अतिवृष्टी, त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। महापुरामुळे घरामध्ये पाणी गेलं, गोठ्यामध्ये पाणी गेलं, शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। शेती खरडून अक्षरशः गेली। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उघड्यावर आले, पूर्ण गावाला वेढा पाळण्यामुळे स्थलांतरित व्हावं लागलं। याच्यामध्ये शासनाने जे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते तर याच्यामध्ये पंचनामे तर यांनी केले, पण हे पूर्णपणे काय गावातील जे ठराविक पुढारी आहेत यांच्या दबावामध्ये येऊन म्हणा किंवा टक्केवारी म्हणून म्हणा यांच्यामधून यांनी एवढा भेदभाव केला आहे की जे गोर गरीब जे नागरिक होते, कोणी भेदभाव केला नेमके? हे जे याला जबाबदार जे आहेत मेन तलाठी ग्रामसेवक आडांगे साहेब, युवराज सज्जे जे तलाठी जे आहेत यांनी पूर्णपणे जाणीवपूर्वक जे की अनेक शेतकरी असे एका गटामधले शेतकरी वगळलेत। एका गटामध्ये जर 3 शेतकरी असतील तर दोघांचं नाव घेतली, एक वगळला। खरडाणामध्ये जे 10-10 फूट गोदावरीचं पाणी असताना खरडून गेल्या जमिनी अक्षरशः त्यांना सुद्धा यांनी याच्यामधून वगळलेलं आहे। आणि ग्रामसेवकने सुद्धा याच्यामध्ये एवढे हे केलेलं आहे की ज्यांना ग्रामसेवक नाव सांगा त्याचं? हरकाळ साहेब म्हणून ग्रामसेवक आहेत आम्हाला। याच्यामध्ये सुद्धा ज्यांना पीटीआर नाहीत त्यांना टाकलेत, ज्यांना पीटीआर आहेत घरामध्ये पाणी गेले असे गोरगरीब जे नागरिक आहेत की ज्यांचं प्रशासनावर वचक नाही अशांना यांनी वाऱ्यावर सोडलंय, पूर्णपणे ते वंचित राहिलेत। असं एकाच गावात ना हे 2-3 गावामध्ये प्रकार घडलेत। कुठल्या गावात? काळेगाव थडी, दुब्बा थडी, महातपुरी आणि हिवरा बुद्रुक ह्या तलाठी सज्जाचा तलाठी जो आहेत यांच्या ह्या अशा कारनाम्यामुळे अनेक शेतकरी काय कारण आहे नेमके की याच्यामध्ये काय केलं त्यांनी की क्षेत्रामध्ये जे खरडण झालेलं आहे, गाळ खरडण झालंय, याच्यामध्ये काही शेतकरी असे निवळ वंचित ठेवलेत आणि खरडणामध्ये काही ठराविक वंचित का ठेवलेत? आता त्यांनी जे पंचनाम्यामध्ये काही त्यांचं ठरलेलं असं पुढाऱ्याशी काय आर्थिक व्यवहार करू शकते ते याच्यातून करू शकतात का? केलं ते करूनच त्यांनी ते ठरविलेलं आहे। केलं का? केला त्यांनी अपहार केला त्याच्यामध्ये आणि याच्यामधून अनेक शेतकरी किती पैसे शेतकऱ्याला मागणी केली? कोणी शेतकऱ्याला मागणी नाही, क्षेत्रफळाच्या हिशोबाने ज्याच्या त्याच्या ज्यांनी की वंचित ठेवलं। शांत बस। दुसरे आहेत काय सांगताल आपण?
हे जे तहसील प्रशासनाचे जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्याला आम्ही वेळोवेळी हात जोडून सांगितलं आणि यांना प्रत्येक वेळेस आम्ही असे हात जोडले की बाबा जे सर्वसामान्य शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्याची जी तुम्ही नावं काढलीत, ह्या शेतकऱ्याला जी तुम्ही समजा वंचित ठेवताय, हे वंचित ठेवू नका. आणि आम्हाला एक वाटतंय की आम्ही जे हात जोडून सांगतो, यापेक्षा आम्ही जर आमच्या पद्धतीने दुसरा मार्ग जर अवलंबला असता, कोणता मार्ग, जर समजा तलाठी साहेबाला घेऊन जर आम्ही एखाद्या धाब्यावर गेलो असतो, तलाठी साहेबाला घेऊन जर आम्ही एखाद्या वेळेस दारू प्यायला घेऊन गेलो असतो, तर मला वाटतं किमान ह्या गोरगरीब लोकांचे नावं लागले असते. पण आम्हाला एक वाटतंय की ह्या तलाठी साहेबाला बोलावता धनी कोणी, आणि ह्या आपल्या माजलगाव तालुक्याला या जे लोकप्रतिनिधी आहेत, या लोकप्रतिनिधीनं इतके जी समजा 3-3 वेळेस आम्ही आंदोलन करतो, 3-3 वेळेस येऊन इथं धडका घेतो, तहसीलला बोलतो, प्रशासनाला पूर्ण जाणीव करून देतो की बाबा हा अन्याय आहे, हा सर्वसामान्य लोकांवर अन्याय आहे. जर समजा ह्या गोष्टीमध्ये जर आपल्या माजलगाव तालुक्याचे प्रतिनिधी किंवा माजलगाव तालुक्याचे जे ठराविक लोक येत, ह्या लोकांनी जर ठराविक म्हणजे आता तुम्ही लक्ष सांगा ना. आपल्या माजलगाव तालुक्याला नाव सांगतो, आपल्या माजलगाव तालुक्याला आमदार नाहीयेत का? आमदार माननीय श्री प्रकाश दादा सोळंके यांना हे जी 4-4 वेळेस आंदोलन होते, हे जी तहसीलला समजा आम्ही सांगितलं प्रत्येक वेळेस, आता हे जे म्हणले तुमचे सहकारी की टक्केवारी जाते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना 100%, तर त्या टक्केवारी मधील काय टक्केवारी आमदार सोळंकेलाही जाते असं 100% जात असणारच. असणार का जाते? नाही, जात असणार. कारण हे जी समजा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जे लढतोय, लोकशाहीच्या मार्गाने जे चालतोय आणि हात जोडतोय प्रत्येक ठिकाणी, फक्त आम्हाला काय व्हायलंय, आम्ही जर समजा तहसीलदार साहेबाला म्हणावं तर ते म्हणते नाही मी तुमचं काम केलंय, मी त्यांना सांगितलंय. अरे सांगितलंय पण काम कुठं झालंय? गेले 6-6 महिन्यापासून आमच्या जमिनी खाडालेल्या आहेत. आम्ही प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक ऑफिसला जाऊन सगळ्याला हात, गोदावरी नदीमध्ये आता जे आहे ते बेकायदेशीर वाळूचं उत्खनन बी चालू आहे, त्याकडे बेकायदेशीर वाळूचं उत्कलन चालू आहे आणि माझ्यापाशी त्याचं रेकॉर्ड आहे. मी नुसता पोकळ बोलत नाही, माझ्यापाशी पूर्ण त्याचं रेकॉर्ड आहे. मी यांना वेळोवेळी सांगतोय आणि हे सगळं नाकर्तेपणा हा पोलीस प्रशासन आणि नाकर्तेपणा हा महसूलच्या अधिकाऱ्याचा आहे. कारण मी तुम्हाला ते टोटल त्याचे पुरावे सुद्धा दाखवतोय. हे बाई हे 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 पुरावे, हा व्हिडिओ कवा पण बघा तुम्ही, कवाचा आहे, हे परवाचा व्हिडिओ आहे. भर दिवसा हा नाकर्तेपणा केवळ हे अधिकाऱ्याचाच आहे. बघा त्याच्यावर पूर्ण रेकॉर्ड आहे माझ्यावर. हे चुके का? हे जे मी सांगतोय, मी जे बोलतोय ते चुके का? आणि पुन्हा विषय काय झाला, आमच्यासारखा सर्वसाधारण वाळूच्या गाड्या चालतात त्याविषयी तलाठी यांना माहित नाही का? मंडळ अधिकारी यांना माहित नाही? पैसा हो पैसा, मंडळ अधिकाऱ्याला माहिती, तहसीलदार साहेबाला माहिती, तलाट्याला माहितीये, पोलीस स्टेशनला माहितीये, आमदाराला माहितीये, खासदाराला माहितीये. फक्त पैसा. आणि ह्या पैशासाठी ह्या बिल्लाच्या लोकांना सर्वसामान्य माणसाला हा न्याय दिलेला नाहीये. त्यामुळे आम्ही इथं उपोषणाला यासाठी बसलो आणि आता असं ठाम करून बसलो म्हणजे चोराचे साथीदार आहेत हे प्रशासनाचे साथीदार, 100% साथीदार. ही 3री वेळ आहे उपोषणाची. 2 वेळेस आमरण उपोषण केलं आणि 1 वेळेस जलसमाधी आंदोलन केलं. त्यावेळेस देखील आम्हाला असेच तोंडी शब्द दिले गेले. आणि त्यानंतर हे याद आहेत आपण, तहसीलदार साहेबांना ह्या टोटल गावाच्या याद्या केलेल्या आहेत. माईक धरा जर. तहसीलदार साहेबांना ह्या टोटल गावाच्या याद्या केल्यात आणि ह्या याद्यामध्ये ज्याचे नाव आहेत का त्याला पैसे नाही टाकले. डबल पीटीआर आहे, त्याच्यात पीटीआर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे तहसील प्रशासनाचे हे जे बाकीचे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना हे धंदे केलेत आणि त्यांना आम्ही सांगून हात जोडून, जर समजा ही दखलच घेतल्या जात नसन ते लोकशाही ठेवली कुठं? धाब्यावर. कोणाला विचारायचंय? महाराष्ट्र सरकारनं ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. नुसतं कॅमेऱ्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलावं, आम्ही महापुरासाठी हे अनुदान दिलंय आणि खाली लोकांनी काय करायला हे लक्षात घेऊ नये. 3-3 वेळेस जर समजा आम्ही आंदोलन करून न्याय मागत असतो, हा न्याय कुठंतरी झालाच पाहिजे. आता न्याय घेतल्याशिवाय आम्ही या मंडप मधून हटणारच नाही.